मन चंचल चपळ जाता येता न लागे वेळ. हे बघा चाललं मन लय चपळ, कधी जाईन सांगता येत नाही, कधी उठून नेईन सांगता येत नाही. अवघड झालं मनाचं. ते सगळा मोबाईलचा परिणाम येतो. त्यांना 2 सेकंद सुद्धा लेकरं मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र पाहत नाही. 25 वर्ष अगोदर तुम्ही कामधंदा करायचा माय, माझ्या आईच्या वयाच्या ज्या मावल्या बसलेल्या आहेत, 25 वर्ष अगोदर लेकरू पाळण्यात होतं माय, कामधंदा करत होती. माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापासी. 25 वर्ष अगोदर जेव्हा माय कामात असायची, लेकरू पाळण्यात असं पोरगं रडायला लागलं तर माय काय करायची, हातातलं काम टाकायची, पोराला पाळण्यातून उचलायची आणि पोटाशी लावायची. लेकराला पोटाशी लावल्याबरोबर पोरगं शांत बसत होतं. का? त्या लेकराला मायचे ठोके जाणवत होते. त्याला कळत होतं की 9 महिने 9 दिवस मी माझ्या आईच्या उदरात होतो, ही माझी आई आहे. लेकराला पोटाशी लावल्याबरोबर पोरगं गबगार होत होतं. आता जर पोरगं रडायला लागलं तुम्ही काय करता? वा रे वा, हेच ऐकायचं तुम्हाला तुमच्याकडे. आता जर पोरगं रडायला लागलं तर मोबाईल त्याच्या हातात देता. आता तर इतकं वाईट झालंय, आता पोरगं रडतं पण माय मोबाईल सोडत नाही. कुठून शिवाजी महाराज जन्मलीन माय, महाराज तर आज जन्म घ्यायला तयार, पण जिजाबाई सापडत नाही. विठ्ठल विठ्ठल जिजाबाईंचा व्यापक विचार होता, संकुचित विचार होता. गाव माझा बाल्या माझी बालीन 10x10ची खोली. नाही 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 नाही, हे राज्य व्हावे स्त्रींची इच्छा आहे, ही संकल्पना, हे बीजारोपण जे महाराजांच्या अंतःकरणात रुजवलं ते आईसाहेब जिजाऊ. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसली सासी का स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारी. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. महिला कोणत्या क्षेत्रात मागे नाही? काल गर्दी जास्त अशी नीट होते की नाही जोबदार? महिला कोणत्या क्षेत्रात नाही. आमच्या परमार्थात घ्या, राजकारणात घ्या, समाजकारणात घ्या, कुठेही घ्या, महिलांनी क्रांती केलेली आहे. 10वीचा निकाल लागला काल. मुलींचा टक्का जळगाव जिल्ह्यात 2.5% मुली मुलांपेक्षा जास्त संख्येनं पास आहे. 2.5% जास्त आहे. राज्यात, विभागात, कॉलेजला सगळीकडे मुलीच जास्त टक्क्यानं पास झालेले आहेत. पोरं करता काय मग? पोरं 6 महिने हाई झुमका, त्या नामाजे ना मन का मुडी जास्त. वाचा चांगली पाहिजे. काही लोक कधीच चांगले बोलत नाही, काही लोकांच्या तोंडून कधीच वाईट निघत नाही. धर्मराज कधीच वाईट बोलले नाही, दुर्याच्या तोंडून कधीच कोणाबद्दल चांगलं ऐकलं नाही, कधीच नाही. काही लोकांचा स्वभाव असतो. मीच 10वी मध्ये असताना आमच्या शेजारी एक माणूस राहायचा तिकडे टाकरखेड्याला. त्याचं नाव पचक्या होतं. पचक्या काहीच करेना, तो कधीच चांगलं बोले ना कोणाबद्दलच नाही. भलं मोठे बंगला बांधला आमच्या गावात, तेव्हा ते जुने चॅनल टाकून घर बांधलं होतं, स्लॅब टाकून. अख्खं गाव पाहायला गेलं, वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं ज्ञानेश्वर महाराजांचं. पाहुणे रावळे सगळ्यांना बोलवलं, अख्खं गाव जमा झालं. घरमालकानं फक्त त्यालाच आमंत्रण दिलं नाही की उपाच काय बो काही बोली टाकेन, त्याला बोलवलंच नाही. आम्ही जेव्हा जेवायला गेलो तर आमच्या आधी तोच बसेल होता. त्याला म्हणलं तुला तर आमंत्रण नाही. तो म्हणे घरमालकाला सरपडी जायला होता, पण मला तर माहिती होता आज पंगत आहे. जेवण झालं, सगळे लोक बंगला पाहायला गेले. अवबिता ठेव ना. लोक म्हणत काय तो बंगला, काय या काळात तुम्ही एवढा खर्च केला, काय ते कलर कॉम्बिनेशन, काय POP त्या काळात लय मोठं मोठं वाटायचं. सगळे लोक घराचं कौतुक करेन. अहो म्हणे भूकंप झाला तर. गावात बैल आणले होते आमच्या गावात, ते खिल्लारी बैल, पांढरे सफेद असे खिल्लारी. त्या काळामध्ये ती 60,000ची जोडी होती. अख्खं गाव बैल पाहायला गेले. लोक तोंड भरून कौतुक करत, काय तुम्हाला जनावरांबद्दल पारख आहे, काय तुमचं चॉईस आहे, काय तुमचं प्रेम आहे, काय तुमचं भूतदय आहे. लोक तोंड भरून कौतुक करे. हातात आला हा म्हणे सगळं चांगलं आहे, पण मग साप चावला तर. शेजारचा माणूस 40 एकर बाग आहे ती, तो म्हणे भीतीली होते, नाच पेरायला जायचं. अवकारांटा कधीच चांगलं बोलत नाही.
बायकोला म्हणे 4 वाजता चाल, सालदाराला म्हणे बैलगाडी झोप 4 वाजताच बी अंधारामा चालले जाऊन गहू पेरी होत. घरून निघले, दिसला नाही, गल्लीत दिसला नाही, गाव सोडलं. गावात याला वाटलं बा सुटलो आता, काही दिसत नाही ना, काही भेटत नाही. गावाच्या बाहेर गेले, अवधर रस्त्यावर डबा लिसून उभा होता. याने त्याला पाहिलं, हा त्याला विचार कुठे चालला. तो म्हणे फक्त तोंड बंद ठेव, मी कुठे चाललो तुला सांगस. नाही म्हणे पहिले सांग तू कुठे चालला. म्हणे मी तुला 2 क्विंटल गहू देईन, फक्त बोलू नको मी गहू पेरायला चाललो. तो म्हणे तू मला 2 क्विंटल देशील पण तुले पिकीन तवा ना. इतला क्वालिटीना नाचेल माणूस, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार आहे हो. गरीबाचं लेकरू 10वी पास झालं, चांगले मार्क पडले, पेढा घेऊन जर घरी आलं, कर भाऊ पेढा कशाचा रे काका, मी 5 झालो. वो बापरे, कितला टक्का रे? 70%. हे कॉफी केली. अरे चांगलं तो बोल रे. मोटरसायकल एखाद्याने शेजारी घेतली, मोटर 9वी गाडी घेतली, लोक कौतुकानं. काय आपलं काय काम आहे, गाडी चांगली, वो कंपनी चांगली, ॲव्हरेज चांगली, कम्फर्ट आहे, सीट चांगलं आहे, एकदम मस्त गड्या. सायकल घ्यायची अपेक्षा नव्हती रे तुझ्या बापाची, एवढे कष्ट केले, मूलमजुरी केली, गाडी घेतली, ॲव्हरेज चांगली. इतकंच म्हणा, घेणाराला बी चांगलं वाटत. हो म्हणत तिनं कलर चांगला नाही. अरे तो त्याच्या बायकोच्या चॉईसनं गेले भाऊ, तुला काय घेणं देणं हे. निम्मा पैसा त्यांना मेवना टाकेल, त्यांना तुला काय रोग जाईल, फक्त चांगलं म्हणणार आहे करंटा. माणसाची ही वृत्ती घातक आहे. एक ध्यानात ठेवा, चांगलं करणाऱ्याचं कधी तोंड भरून कौतुक करा. जो चांगला करतोय त्याला प्रोत्साहन द्या. चांगल्याला चांगलं म्हटलं की आपली किंमत वाढते. नेमकं माणसाचं तेच त्या ठिकाणी आज सूत्र चुकत चाललंय. माय बापो, वाचा चांगली नाही. ज्ञानोबा सांगता, साचा निमवाड मितले आणि रसाड, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काया वाचा मने, मन शुद्ध पाहिजे, देह शुद्ध पाहिजे, विचार शुद्धी, आहार शुद्धी, चित्त शुद्धी, मन शुद्धी, या सगळ्या गोष्टी काया वाचा मने झाला विष्णुदास. काय फायदा झाला? काम क्रोध त्यासी बाधित ना. दुर्योधनाला ते कधीच जमलं नाही, अजिबात जमलं नाही. माय बाप, काम मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बडे लागला काळ हा पाठी लागे. रावणाचा सत्यानाश झाला. कशामुळे हो? सीतेमुळे. काय संबंध सीतेचा? रावणाचा सत्यानाश सीतेमुळे नाही झाला, त्याच्यातली जी वृत्ती होती त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यातला जो काम होता त्या कामाने रावणाचा घात केला. तसं सीतेचा काही संबंध नाही. त्याचं जर वाटोळं केलं त्याच्या बहिणीनेच केलं. शूर्पणखा, तिचे नख मोठे मोठे होते, ते नख वाढवण्याची फॅशन तिच्यापासून सुरू झाली. मोठला मोठला नख होता तिनं. शूर्पणखा, तिनं सांगितलं, तिनं सत्यानाश केला सगळा. काम. एक शेवटचा प्रसंग सांगतो रामायणातला. रावण मारला गेला. रावणाचं कलेवर पडलेलं आहे समुद्राच्या काठावरती. भगवान त्या प्रेताजवळ बसलेले आहेत. लंकेमध्ये एक समस्या आहे. लक्ष्मण आलेत, सांगितलं भैया लंका में एक समस्या है. बोले लखन अब कौन सी समस्या है? रावण तो मारा गया, रावण तो मर चुका है. भैया लक्ष्मणा काय अडचण काय? म्हणले दादा अडचण अशी आहे की रावणाच्या नंतर रावणाच्या देहाला काडी लावायला कोणी नाही. भगवंतांनी सांगितलं अरे नीतिशास्त्र असं सांगतं, जर मुलगा नसला तर भावाने अग्नी टाक द्यावा. त्याचे सगळे मुलं मारले गेले मान्य आहे, पण त्याचा भाऊ विभीषण अजून जिवंत आहे, त्याच्या हातून अग्नी टाक दिलं चाललो. लक्ष्मणाने सांगितलं अडचण तेच आहे, विभीषण म्हणतो मी त्याच्या शरीराला आग लावणार नाही. भगवंत सांगतात लक्ष्मणा भावाने भावाबद्दल असं बोलावं याचं मला वाईट वाटतंय. रावणाचं माझं भांडण एका तत्वाकरता होतं. आणि एक लक्षात ठेवा, जी भूमिका आहे ती त्याच भूमिकेत राहिली पाहिजे. गजानन महाराजांच्या माध्यमातून मी भाऊंशी गेल्या 5-7-10 वर्षापासून जुडलोय, पण एवढ्या वर्षामध्ये राजकीय हेतू ठेवून मला आठवत नाही मी नारदाच्या व्यासपीठावरती मुक्ताबाईला साक्ष ठेवून बोलतोय. बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे की वारकरी भवन हे राजकीय स्वरूप डोळ्यासमोर ठेवून गेलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुक्ताबाईला स्मरून सांगतो, एवढ्या वर्षात भाऊंनी जेव्हाही चर्चा केली असेल ती फक्त संप्रदायाशी निगडीत असेल. राजकीय आजपर्यंत एक वाक्य मी त्यांच्या तोंडून आमच्या जवळ ऐकलेलं नाही. तर प्रत्येक माणूस एक हेतू ठेवून, आम्ही हेतू ठेवून त्यांच्याकडे गेलो. आमचा हेतू होता वैयक्तिक नव्हता, संप्रदायासाठी होता.
अखिल वारकरी संप्रदायासाठी तो हेतू होता. आम्ही तरी हेतू ठेवून गेलो. त्यांनी अधिक महिन्याचा जो कार्यक्रम केला त्याच्यात कुठला हेतू नव्हता. काही दिवसा अगोदर गायींना चारा नव्हता. आश्रमातून फोन आला की भाऊ गायींना चारा नाही, सगळीकडे दुष्काळानं थैमान त्या ठिकाणी माजवलेलं आहे. गायींजवळ चारा नाही, गायींना खायला चारा नाही. मला चांगलं आठवतं, नुसता फोन आला भाऊंना, भाऊने दुसऱ्या दिवशी गोमातेच्या चाऱ्याची तरतूद केली, व्यवस्था केली. मायबापो, आता भाऊ खऱ्या अर्थानं तुम्ही जळगाव जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. नुसतं माणसांचं नाही तर जळगाव जिल्ह्यातल्या जीव जनावरांचं सुद्धा पालकत्व तुम्ही स्वीकारलं. आणि म्हणून गोमातेची सदैव कृपा तुमच्यावरती राहील. संप्रदायाची तर आहेच, भगवान ज्ञानोबा यांची तर आहेतच, त्याच्यात गोमातेचाही त्या ठिकाणी सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. मला सांगायचंय, कुठलाही हेतू डोळ्यासमोर न ठेवता शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध भावनेने, सात्विक वृत्तीने ते कार्य होतं मायबापो. आणि जेव्हा कोणत्याच कार्यात कुठला हेतू न ठेवता कार्य केलं जातं त्याला परमेश्वराची त्या ठिकाणी साथ असते. विठ्ठल भगवान सांगतायत, विभीषण, लक्ष्मण, त्या विभीषणाला जर रावणाच्या देहाला आग लावायला लाज वाटत असेल तर त्याला म्हणावं, ज्या दिवशी तुला रामाने भाऊ मानलं त्या दिवशी तुझा भाऊ सुद्धा माझा भाऊ झाला. ज्याने बायको पळवली त्याच्याबद्दल भगवंताचे शब्द आहेत. याच्यात रामाचं रामत्व आहे मायबापो. मरणांतानी वैराने, मेल्यानंतर वैरत्व संपत असतं. भगवान समुद्राच्या काठी आहे, प्रेतांचे खच पडलेले आहे, भगवान उद्विग्न आहे. आणि भगवान पाठमोरे बसलेले असताना एका महिलेची छाया, एक महिलेची सावली भगवंताच्या डोक्यावरतून समोर पडली. ती आकृती वाळूमध्ये पडली. देवानं ओळखलं की कोणीतरी महिला आहे. भगवान ताडदिशी उठले आणि हात जोडले, माय तुम्ही कोण आहात? या रणभूमीमध्ये प्रेतांचा खच पडलेला आहे. ही समरभूमी, युद्धभूमी, रणभूमी, आणि तुम्ही इथे काय करतायत? जेव्हा भगवंतानं मागे वळून पाहिलं, ती रावणाची पट्टराणी होती, मंदोदरी. मंद अधिक उदरी, मंद आहे उदरजीचं, तिला मंदोदरी म्हणतात. मयासुराची मुलगी होती मंदोदरी, महान प्रतिव्रता होती. 5 पतिव्रतेमध्ये तिचं नाव आहे. देवानं मंदोदरीला पाहिलं, ज्याने बायको पळवली त्याच्या बायकोला भगवान माय म्हणून प्रणाम करतायत. भगवंतानं विचारलं, माय? लक्ष्मण सांगितलं, भैया ये महाराज रावण की धर्मपत्नी मंदोदरी है. भगवंताने सांगितलं, माँ अयोध्या का ये राजकुमार राजा दशरथ का पुत्र आपको प्रणाम करता है. माँ, मंदोदरीच्या डोळ्याला धारा लागल्यात. भगवंताने विचारलं की माय, रावण मरून पडला, तू या रणभूमीत करते काय? कशासाठी आली? मंदोदरी सांगतेत, रामा, माझा नवरा तुमच्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, मानानं, वैभवानं, श्रीमंतीनं सगळ्या बाबतीत वरचढ होता. माझे पती तुमच्या बाबतीत सगळ्या अँगलनं वरचढ होते. मग असं नेमकं काय झालं? असं काय श्रेष्ठत्व होतं? असं काय मोठेपण होतं? असा कोणता गुण होता? असं कोणता गुण माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्याजवळ जास्त होता की माझ्या नवऱ्याला तुमच्या हातून शिकस्त खावी लागली? आणि मी आज तुम्हाला पाहिलं, मला ते खरं पटलं. नक्कीच माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्यात एक गुण जास्त आहे. भगवंताने सांगितलं, माय, रावण माझ्यापेक्षा तो वरचढ होता सगळ्याच बाबतीत. रावण म्हणायचा, रामा, तुला एकच बायको, त्याला 80,000 बायका होत्या. पूर्वी बहुपत्नी व्रत होतं, नाही का? काही लोकांनी लयच पूर्वी जास्त पत्न्या केल्या, आता एक बी भेटत नाही. हा, असाच जाईन तो, हाच वाजत जाईन, पण त्यांना लग्न वाजावू नाही जगनेश महाराज. बऱ्याच जणांच्या आता रुई सोबतच लग्न होतील शेवटी. तटेच हायत लावणं, तटेच शुभ मंगल सावधान म्हणणे, कार्यक्रम आटोपणे. हा, तुमचं झालं म्हणून एवढे गोळ असू राहिले तुम्ही. तुम्हाला काळ वेगळा होता बाबा, मायबाप. भगवान मंदोदरीला विचारतात. रावण म्हणायचा, मी तुमच्यापेक्षा वरचढ आहे. मग भगवंताने विचारलं, माय, रावणापेक्षा असा कोणता गुण माझ्यामध्ये एक्स्ट्रा होता, जास्त होता, मी वरचढ होतो? तो मंदोदरीने सांगितलं, रामा,
ज्ञानानं मानानं वैभवानं भक्तीनं श्रीमंतीनं सगळ्या बाबतीत माझे पती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ होते, पण एका बाबतीत तुम्ही रावणापेक्षा वरचढ ठरले. म्हणले कोणते? म्हणले एक गुण तुमच्यात जास्त आहे. कोणता? माझ्या नवऱ्याने तुमची पत्नी पळवून आणली. ज्याने तुमच्या पत्नीला पळवलं तिला माय म्हणून तुम्ही वंदन केलं, तुम्ही काम जिंकलेला आहे. हा गुण तुमच्यामध्ये रावणापेक्षा श्रेष्ठ आहे. माता पतिव्रता भरपूर आहेत, अजूनही आहेत, घराघरात आहेत, प्रत्येक घरात माता पतिव्रता आहे. पण एक नारी सदा ब्रह्मचारी. माणसाला लागू पडत नाही, फक्त प्रभू रामचंद्रच. एक नारी आणि सदा ब्रह्मचारी. एक पत्नीव्रत ज्यांनी घेतलं ते प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राचं एक पत्नीव्रत होतं. भगवान कृष्णाच्या अनेक बायका होत्या. प्रभू रामचंद्र जीवनात कधीच खोटे बोलले नाही आणि भगवान कृष्णाने जीवनात खोटं बोलण्याची एक बी संधी सोडली नाही. उलट आयुष्यभर जो कधीच खोटं बोलला नाही, या काकाने त्याला बी खोटं बोलायला भाग पाडलं. बोल नरोवा, बोल बोल बोल. धर्माला सांगितलं अरे बोल. तो म्हटला अरे जेव्हा मी आयुष्यात खोटं बोललो, म्हणली एकदा बोललो तर काय बोल. म्हणजे तेल बी बाटाई टाकलं हो याला. प्रभू रामचंद्र कधीच खोटं बोलले नाही, याने खोटं बोलण्याची कुठलीच संधी सोडली नाही. माय बापू का? कामाला जिंकलेला आहे. ज्या परमात्म्यानं ज्यांचा परमात्मा, ज्यांचा आदर्श, ज्यांचा आयडल जो परमात्मा आहे, त्याने कामाला जिंकलेलं आहे. मग काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधितना. त्याला काम क्रोधांची बाधा होत नाही. मग का हो, त्याला जर काम क्रोधाची बाधा झाली नाही तर त्याचा फायदा काय होतो अभंगाच्या दुसऱ्या? विश्वासी तो करे, विश्वासी तो करे, स्वामी बरे सल्ला, स्वामी बरे सल्ला. विश्वासी तो करे, विश्वासी तो करे, स्वामी बरे सल्ला, स्वामी बरे सल्ला. विश्वासी तो करे,
फायदा काय झाला विष्णुदास होण्याचा? काम क्रोध त्याला बाधत नाही. फायदा काय? विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. बडियाच्या अंकित आम्ही झालो लाथाडेला किंवा बळीवंता मी समर्थाचे दास, घातली आकाश कडी काळाशी. माय बापा हो, विश्वास, देवावर विश्वास पाहिजे, संतांवर विश्वास पाहिजे, ग्रंथांवर विश्वास पाहिजे, आईचा लेकावर, लेकाचा आईवर, बापाचा मुलावर, मुलाचा बापावर, बहिणीचा भावावर, बायकोचा नवऱ्यावर, नवऱ्याचा बायकोवर, शिष्याचा गुरुवर, भक्ताचा देवावर, पेशंटचा डॉक्टरवर विश्वास पाहिजे. विश्वास, विश्वासच राहील नाही आता एकमेकावर, भरोसा राहील नाही. भरोसा, विश्वास. पूर्वी किती विश्वास होता हो. जुन्या काळामध्ये आपले आजोबा पंजोबा जर जळगावला बाजाराला निघाले तर घरात बोलत नव्हते. पहिला मुद्दा तर बायकोशी बोलत नव्हते. काळ बदलत चालला. लोकांनी मायबापाचे नावही बदलून टाकले. बापाचा डॅड झाला, माईची मम्मी झाली, भावाचा ब्रो झाला, बहिणीची सीज झाली. सगळ्यांचे नावं बदलवली पण अजून बायकोचं नाव कोणी बदलवलं नाही. बापाला डॅड म्हणतात, माईला मम्मी म्हणतात, भावाला ब्रो म्हणतात, बहिणीला सीस म्हणतात, पण बायकोचा बोका कोणी म्हटला का? तिने भाकर बंद पडी जाईन तिने तर अजून बी नाही. त्याच्यात बदल करण्याची हिंमत अजून कोणाला झाली नाही, आजपर्यंत झाली नाही. माय बाप, महाराज म्हणतात विश्वास पाहिजे. विश्वास, एकामेकावरती विश्वास पाहिजे. हे संपूर्ण जग विश्वासावरती अवलंबून आहे. बायकोचा नवऱ्यावर विश्वास पाहिजे. दोघं नवरा बायको पिक्चर पाहायला गेले, डॉक्टर होते, नुकतेच डॉक्टर झाले होते. बायको म्हणले पिक्चर पाहायला चला. गेले दोघं जण पिक्चर पाहायला. सावरकर. अर्धा पिक्चर झाला आणि बायको म्हणे ओ घरी चला, दाढ लेठ नकते. तो म्हणला अरे मी क्लिनिक बंद करून आलो, ओपीडी बंद करून आलो आणि तुझ्यासाठी वेळ काढला ना, तुझी दाढ. ते म्हणले लई पेन होतोय हो छारा, घरी लई त्रास होतो, काय चित लागत नाही, पाहत नाही. तो म्हणला थांब, मी क्लिनिक बंद करताना खिशात गोळी घेऊन आलोय. त्याने खिशात हात घातला, एक टॅबलेट काढली, गोळी गोल, आणि तिला सांगितलं फोडू नको, चावू नको, चगडू नको, गिळू नको, फक्त जिथे दुखतं तिथे धरून ठेव. त्याने धरून ठेवली. तिने अख्खा चित्रपट पाहून झाला. तिला एवढं बरं वाटलं. म्हणले काय माझ्या नवऱ्याचं टॅलेंट आहे खरंच. हा काय गोळी दिली मला की लगेच 10 मिनिटामध्ये पेन थांबला. पिक्चर संपला, बाहेर निघले आणि त्याने सांगितलं ते गोळी आणा. तिने ते दाता खालून गोळी काढली ना, हातावर ठेवली. गोळी नव्हती, ते शर्टाचं तुटेल बटन होतं. कशाचा परिणाम आहे? अहो साधा नवऱ्यावर विश्वास ठेवला तर शर्टाचं बटन गोळी म्हणून काम करून गेलं. जर भगवंतावरती विश्वास ठेवला, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप, हे ताप, हे ताप, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप, आहे भोळा माझा बाप. संत कानोपात्रा सांगतात आहे भोळा माझा बाप घेईल ताप, तरले तरती भरवसा नामधारकाचा तो विश्वास आहे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. 3 प्रकारच्या सत्ता महत्वाच्या आहेत. तसे 9 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. शरीर, मन, बुद्धी, सत्ता, लौकिक, संपत्ती, भक्ती, ज्ञान आणि एक त्या ठिकाणी तप. अशा 9 प्रकारच्या सत्ता सांगितलेल्या आहे मायबाप हो. आणि प्रापंचिक जीवनामध्ये राज सत्तेचं त्याच्यामध्ये नंतर त्या ठिकाणी नाव येतं. या सत्ता आहेत. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. तेवढा विश्वास आहे. महाराज म्हणता आम्ही त्याचे अंकित आहोत, त्याच्यामुळे त्याची आमच्यावरती कृपा आहे. विश्वास पाहिजे ना. डॉक्टरवरती बी विश्वास पाहिजे. त्याच्या बायकोने जेवढा ठेवला त्याच्यावर तेवढा तर पाहिजे आपला पेशंटचा. एकाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. ऑपरेशन शस्त्रक्रिया सुरू होईल तितक्यात ते पेशंट स्ट्रेचर उठून बसलो. जय बजरंगबली. डॉक्टर दचके घ्या म्हणलं काय रे भाऊ,
खिशात हात घातला आणि 5-5च्या नोटा मोजायला लागला. डॉक्टर म्हणले, हो काका 40 वर्ष झाले ऑपरेशन करतोय, ऑपरेशनाच्या आधी कोणीच पैसे देत नाही, ऑपरेशन झाल्यावर पैसा दे. तो म्हणले तुला पैसे देतच नाही, कोण ठेवतोय? तो म्हणजे तुम्हाला बोलणं इंजेक्शन देतोय त्यांना अगोदर मोजेशन ठेस. विश्वासच नाही तर गुण लागीन कसा? आमचा देवावर विश्वास नाही, आमचा ग्रंथावर विश्वास नाही, आमचा धर्मावर विश्वास नाही. यतो धर्म ततो जय, धर्म रक्षती रक्षिता. विश्वास आहे. भीमाला विश्वास होता. गदा जेव्हा फेकली आकाशामध्ये, देवाला बोलवायचंय, खाली मान धरली. तेवढा विश्वास होता की भगवान त्या क्षणी त्या ठिकाणी उपस्थित होईल. आपला तेवढा विश्वास आहे का? किती विश्वास होता? जुन्या काळामध्ये सांगत होतो मी. आजीला सांगितलं बाजाराला जायचं जळगावला, शनिवार होता. म्हातारीनं पागोटं गुंडाळलं, तसंच निघाला. म्हातारी कोणलीच बोलली नाही, दल्ली. मुकाट्यानं मागे मागे चालायला लागली. दोघांमध्ये अर्धा किलोमीटरचा गॅप पडी गया. पण त्या म्हातारीनं असं उलटी सण पाहिलं विनी, असं मागे मागे येते का अंतर पडलंय, कारण त्याला गॅरंटी होती. समजलं तर बरं, नाही तर घरी गेल्यावर लक्षात येईल. त्याला गॅरंटी होती किती गॅप पडला तरी आपल्याच मागे येणार आहेत. आता भरोसा राहिला नाही कोणाचाच, कोणावरती नाही. कसा उलटा जमाना वैना, ते देवावर भरोसा नाही. सध्या लोक परमार्थिक क्षेत्राकडे वळालेत. इतकं कोरोनाने एक बरं केलं की माणूस देवाच्या भक्तीकडे तरी निदान कळला. माय बाप, केदारनाथ बद्रीनाथला गेल्या 20 वर्षात एवढी गर्दी झाली, एवढी गर्दी झालेली आता सध्या प्रचंड गर्दी आहे, हाऊसफुल आहे. माय बापू, निदान इतकं तर कळालं माणसाला की देवाशिवाय जगामध्ये काहीच नाही. तेवढा विश्वास आहे. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. 3 प्रकारची सत्ता आहे, कर्तुम, अकर्तुम, अन्यथा अकर्तुम. 4 जणांच्या 3-3, 4-3, 12 सत्ता सांगतो आणि थांबतो. विठ्ठल कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. भगवंताच्या अंगी, रामाच्या अंगी, कृष्णाच्या अंगी, ज्ञानोबरायांच्या अंगी, तुकोबरायांच्या अंगी. मायका एक एक उदाहरण देतो. कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. रामाच्या जीवनामध्ये या 3 शक्त्या होत्या. कोणकोणत्या? शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाली. दगडाची स्त्री झाली. अहिल्या या शब्दाचा एक अर्थ होतो परितक्त्या. परितक्त्या म्हणजे नवऱ्याने टाकून दिलेली स्त्री, असा त्याचा अर्थ होतो. अहिल्या गौतमाने टाकून दिलेली होती, असा त्याचा रामायणामध्ये अर्थ होतो. कर्तुम, अन्यथा अकर्तुम. जडी दगडासहित वह्या जसे तुकोबरायांनी, तसं समुद्रावरती तारी ऐसे जड, उदकावरी जो दगड. अन्यथा कर्तुम, कर्तुम अकर्तुम. आणि अन्यथा कर्तुम, वानरा हाती लंका घेवविले म्हणे तुका. वानरांच्या हातून लंका प्राप्त केली. कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम या 3 शक्त्या रामाच्या अंगी. कृष्णाच्या अंगी 3, कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. कोणकोणती? पहिली, कुरुक्षेत्रावरती 45 मिनिटात 700 श्लोक अर्जुनाला सांगितलं गीता जयंतीला. कर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती, गुरुचा मृत झालेला पुत्र संदीपणींना परत जिवंत करून दिला. आणि अन्यथा कर्तुम, 18 अक्षौहिणी सैन्यांच्या विरोधामध्ये कमी सैन्य असताना पांडवांना विजय मिळवून दिला. पांडवांना विजय मिळवून दिला. लढाई ठरली. शकुनीने सांगितलं दुर्योधनाला की दुर्योधन, जर आपल्याला द्वारकेचं यादवांचं सैन्य मिळालं तर 100% विजय आपलाच आहे. सगळे एकत्रित झालेले आहेत, तू फक्त द्वारकेचं सैन्य घेऊन ये. दुर्योधन म्हणले मामा चिंता करू नका. काही मामा आहेत वैशिष्ट्यपूर्ण मामा आहेत, काही पुराणात आहेत. मारीच मामा, शकुनी मामा, कंस मामा, इतिहासामध्ये शेलार मामा. बाकी सगळे मामा चांगले, पण शकुनी क्वालिटीचा नाशेल मामा आहे महाभारतातला. तेवढं सैन्य भेटलं पाहिजे. दुर्योधन म्हणला मामा चिंता करू नका, सैन्य आपल्यालाच भेटेल. म्हणले एवढा कॉन्फिडन्स कसं काय? म्हणले कृष्णाचं माझं फार जवळचं नातं आहे. कृष्ण आणि दुर्योधन यांचं काय नातं होतं? कृष्ण आणि दुर्योधन सख्खे व्ययी आहेत. दुर्योधनाची पोरगी लक्ष्मणा नावाची भगवंताच्या सांब नावाच्या पोरगाला दिली. सख्खे व्ययी आहेत ते. तो म्हणला नंबर आपलाच लागेल, टेन्शन घेऊ नका. गेला दुर्योधन, देवाच्या पायाजवळ बसला. व त्याला बसल्यानंतर लक्षात आलं की मी युवराज आहे, हस्तिनापुराचा सम्राट आहे. हे गवड्याचं पोरग, गाई चारण्यात त्याचं आयुष्य गेलं, गाईंच्या शेपट्या पुरगळण्यात याचं आयुष्य गेलं, गोमयन गोमूत्राने याचे हात बरबटलेले. आणि म्हणले मी याच्या पायाजवळ. अरे म्हणलं हिड, रगेल होतं ते. उशाले जाऊन बसलं.
अर्जुन पायाजवळ बसला. देव उठले ना अर्जुनाकडे पाहायला लागले. दुर्योधन म्हणले, भाऊ आधी मी आलोय, असं तोंडी किसन काम नको करू जाऊ. दुर्योधन म्हणला, तुला लहानपणापासून लय घाण सवय देवा, तू असंच करतो. अरे म्हणले, मी तुला पाहिलं नाही. म्हणले, मी पहिले आलो. तर म्हणले, काय? म्हणले, आमचे भांडणं ठरलेली, लढाई अटळ आहे, युद्ध होणार आहे, फक्त मला तुझी मदत पाहिजे. देव म्हणला, हे बघ दुर्योधना, माझे एकीकडे सैनिक, एकीकडे मी एकटा असा, मी हाती शस्त्र धरणार नाही. दुर्योधन मनातल्या मनात म्हणला, तू जर हाती शस्त्र धरत नाही, तू तर नाश्ता पाण्याला बी ना मागे का कहू, तू का तरी गप्पा मारायला येस, मग तू येऊच नको, तुझं सैन्य घेऊन जा. म्हणले, ली जाय. दुर्योधनाने सैन्य घेतलं. असा खुश झाला दुर्योधन. म्हणले, वा 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 वा. देवानं अर्जुनाला चिमटा काढला. म्हणले, अर्जुन, हार तेरी निश्चित है, तू रहेगा उदास. हार तेरी निश्चित है, तू रहेगा उदास. माखन ले गया दुर्योधन, तेरे पास बची है छाछ. अर्जुन हंसला. म्हणले, देवा, जीत मेरी निश्चित है, मैं न रहूंगा उदास. माखन ले गया दुर्योधन तो क्या हुआ, माखन चोर तो है मेरे पास. अरे एक तू ना मिले सारी दुनिया मिले तो क्या, एक धरला चित्ती आपुला तो एक, तू आमच्या जवळ आहे, आम्हाला बाकीची काही गरज नाही. झालं काय, दुर्योधनानं एक भला मोठा फासा टाकला. दुर्योधनानं बलराम दादाला आपल्याकडे वळवून घेतलं. देवानं कपाळाला हात मारला. म्हणले, अवघड झाला बाबा हे. हा, मी सैन्य त्याला दिलं, पण मी इकडून राहिलो. या दुर्योधनाने बलराम दादाला तिकडे ओढून घेतलं. आता अवघड होईल. दादा असल्यामुळे आपल्या बरेचशा गोष्टी आपल्याला करता येणार नाही उघड. मग दादाला तिथून फोडायचं कसं, दादाला काढावं लागेल तिकडून दुर्योधनाकडून, कारण दुर्योधन दादाचा शिष्य होता बलराम दादाचा. त्यांची सभा चालू होती दुर्योधनाजवळ. बलराम दादा आणि त्यांची सभा चालू आहे. भगवंतांना सात्विकीला बोलू म्हणले, इकडे काय म्हणले, फक्त तिथे जाय, दरवाज्यात उभा राहा आणि दुर्योधनाला ऐकू जाईल, फक्त असे हाका मार की, दादा ओ दादा. दादा येणार नाही, दादा तुला बोलवतील. त्यांनी जवळ बोलवलं किंवा दादा उठून आले, काहीच बोलायचं नाही, फक्त त्यांच्या कानात सांगायचं, कृष्णानं तुम्हाला जय हरी सांगलंय. अर्जंट मीटिंग चालू, आढावा बैठक चालू असेल. बलराम दादा, दुर्योधन, दुःशासन सगळे बसले होते. बठ्ठा एक वैजाला होता त्या. दुर्योधन, दुःशासन सगळे एक झाले होते ना ते. त्याच्यात बलराम दादाला घेरलं त्यांनी. सात्विकी गेला, सात्विकीनं हाक मारली, दादा ओ दादा. काय इकड्या, अरे म्हणले मीटिंग इकड्या अर्जंट आहे. दुर्योधनाच्या भोया उचलल्या की हा तर कृष्णाचा आहे माणूस आहे, हा दादाला बोलवतो एवढ्या अर्जंट मीटिंग मधून. दादा उठून गेले. म्हणलं, काय रे एवढं अर्जंट आहे काय, याने कानाजोड तोंड दिलं. म्हणलं, काही नाही, कृष्णाने तुम्हाला जय हरी सांगितलंय. तुला डोका करे बिंडोक, नुसतं जय हरी सांगितलं, इथला दूर शिल्लक रे. तो म्हणे, झालं माझं काम. दादा गेले. दुर्योधन म्हणे, दादा. तो म्हणे, कृष्णाचा. काय होतं म्हणे, काय नाही, त्याने जय हरी सांगितलं. काय खोटं बोलता दादा, नुसतं जय हरी सांगितलं, इथल्या दुरून माणूस आटे इंगा द्वारकेच. तुम्ही द्या आमच्याकडे, पण मनानं तुम्ही तिकडे. दादा म्हणले, बघ मी फटकाड तोंडाचा माणूस आहे, माहिती मला, पण मी असलं मला जमणार नाही. मी तुझ्याकडे आलेलो आहे, मी भावाला सोडलं, मी इकडे आलो. म्हणले, नाही नाही नाही, एवढा अर्जंट बैठक आहे, तुम्हाला काहीतरी निरोप कृष्णाने सांगितला. शेवटी दादा बळकी घ्या हो, दादा गरम डोकांनाच राहतस. बलराम दादा बर भाऊ, विठ्ठल विठ्ठल. दादा बळकी घ्या म्हणले, शेलगाड रे तुला तिकडे, मी चाललो. दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र. ना साहेची बभरू पांडवा पारखा, साहेची बभरू पांडवा पारखा, ना साहेची बभरू पांडवा पारखा, साहेची बभरू पांडवा पारखा. दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र, दुराविला सखा बळी भद्र. हरिजनाची कोणाला घडावी निंदा, साहत गोविंद नाही, त्याचे रुपाई अभंगातलंही प्रमाणे त्याच्यातलंही चिंतन आहे. शेवटी भगवंतानं बरोबर दादाला तिथून काढलं. माय बापो, मला काय सांगायचंय, विश्वास, पांडवांचा विश्वास होता. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. ज्ञानोबरायांच्या अंगी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तीन शक्ती आहेत. कोणकोणत्या ऐका.
रेड्या मुखी वेद बोल विला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणे, मेल माणूस जिवंत करणे आणि चालविली जड भिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम या तीन शक्ती ज्ञानोबरायांच्या अंगी आहे. तुकोबरायांच्या अंगी तीन शक्ती आहे. जडी दगडा सहित वैहा जैशा तारी येल्या सदेह वैकुंठाला गेले अन्यथा अकर्तुम. आणि एकदा तुकोबरायांचं भंडाऱ्याला प्रवचन सुरू आहे. काशीला जाणारे काही लोक आले. करता करविता अर्ध पुण्य भेटे. जर तुम्ही यात्रेला कोणी जात असाल, जर तुम्ही त्यांना मदत केली तर अर्ध पुण्य भेटतं. कोणी यात्रेला जात असेल तर मदत करायचं तुमच्याकडून शक्य होत नसेल तर लोकांना सांगितलं तुकोबरायांनी की ही मंडळी जाते काशी यात्रेला, तेव्हा दुर्गम भाग होता, आता लय सुविधा झाल्या, तर तुम्हाला जाणं शक्य नाही, तुम्ही त्यांना काही मदत करा. त्यांना मदत केली म्हणजे तुम्हाला काशीचं अर्ध पुण्य भेटेल. लोकांनी पैसे टाकायला सुरुवात केली. एक गरीब म्हातारी होती, तिच्या घरात पैसेच नव्हते. ती घरी गेली आणि पितळाचा तांब्या घेऊन आली. म्हणले बाबा ते लोक माझा पितळा तांब्या घेतील का? तुकाराम महाराज म्हणले आणि इकडे तो तांब्या. तुकोबरायांनी तो तांब्या घेतला आणि त्या शिडीवर जिथे बसले होते त्याच्यावर घोंगडी टाकून त्या घोंगडीला नुसता तांब्या लावला पितळाचा, तो सोन्याचा झाला. आणि तिला सांगितलं आता दे. सोन्याचा तांब्या त्या काशीला जाणाऱ्या यात्रेकरूंना दिला. लोकांनी पाहिलं ज्या बसलो होता तटे परवचनले की घोंगडीले तांब्या लावला भो पिताना तांब्या सोना ना होई गया. बठ्ठा उठी गया तो घर. कोणी कळशी, कोणी गंगाळ, कोणी ताट तांब्या बठ्ठाला येऊन तुकोबरायांनी पाहिलं या अवघड होईल. तुकोबरायांनी घोंगडी उचलली, खांद्यावर टाकली आणि पाहुले चालती. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या तीन शक्त्या तुकोबरायांच्या जवळ आहे. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे विठोबा रखुमाई.